आता सरकारच्या विविध योजनांचा लाभ फक्त याच शेतकरी बांधवांना दिला जाणार आहे। शेतकरी बांधवांनो, 15 एप्रिल 2025 पासून नवीन नियम लागू करण्यात आलेला आहे। यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एक नवीन शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे। या शासन निर्णयात संपूर्ण माहिती सांगण्यात आली आहे। तसेच या शासन निर्णयात कोणते लाभार्थी शेतकरी बांधव सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरणार आहेत, तसेच शेतकरी बांधवांनो, तुम्हाला काय काम करायचं आहे ज्यामुळे तुम्हाला सरकारच्या इथून पुढील सर्व योजनांचा लाभ मिळत राहील आणि तुम्हाला राज्य सरकारच्या किंवा केंद्र सरकारच्या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी भविष्यात कोणतीच अडचण येणार नाही। त्यामुळे मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर शेतकरी मित्रांनो, याबद्दलची संपूर्ण माहिती सांगतो त्यापूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, कारण या चॅनलवरती तुम्हाला सरकारच्या सर्व योजनांबद्दल आणि इतर महत्त्वपूर्ण माहिती सविस्तरपणे समजून सांगण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो। त्यामुळे मित्रांनो, चॅनलला सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या या चॅनलवरील सर्व व्हिडिओ सर्वात आधी पाहायला मिळतील। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, या चॅनलला सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन नक्की प्रेस करा। तर शेतकरी मित्रांनो, हा शासन निर्णय महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग अंतर्गत 11 एप्रिल 2025 रोजी जारी करण्यात आलेला आहे। शेतकरी बांधवांनो, जर तुमच्याकडे शेती असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे। तसेच भविष्यामध्ये तुम्हाला सरकारच्या विविध योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तसेच या व्हिडिओला आपल्या संपर्कातील इतर शेतकरी बांधवांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या महत्त्वाच्या माहितीचा फायदा होईल। शेतकरी बांधवांनो, भविष्यामध्ये तुम्हाला केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याजवळ एक शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आयडी कार्ड असणे अत्यंत आवश्यक आहे। जर हा शेतकरी ओळखपत्र कार्ड तुमच्याजवळ असेल तरच तुम्हाला सरकारच्या सर्व योजनांचा लाभ दिला जाणार आहे। जर हे कार्ड तुमच्याजवळ नसेल तर तुम्हाला येथून पुढे शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार ज्या योजना राबवित असते त्या संबंधित योजनांचा लाभ तुम्हाला दिला जाणार नाही। शेतकरी बांधवांनो, या शासन निर्णयात स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण हा शासन निर्णय काय आहे ते सविस्तरपणे समजून घेऊयात। मित्रांनो, येथे प्रस्तावनेमध्ये जी माहिती सांगितली आहे ती माहिती आपण थोडक्यात समजून घेऊयात। राज्यातील कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने व परिणामकारक लाभ शेतकऱ्यांना देण्याच्या उद्दिष्टाने राज्यात ॲग्रिस्टॅक योजना राबवण्यात येत आहे। या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेतांचा आधार संलग्न माहिती संच म्हणजेच फार्मर रजिस्ट्री, शेतकऱ्यांच्या शेतातील हंगामी पिकांचा माहिती संच क्रॉप झोन रजिस्ट्री व शेतांचे भूसंदर्भीकृत जिओ रेफरन्स लँड पार्सल यांचा माहिती संच एकत्रितरित्या तयार करण्यात येत आहेत। त्यामधील शेतकऱ्यांचा माहिती संच तयार करण्यासाठी महसूल अधिकार अभिलेखातील शेतकऱ्यांची आणि शेताची माहिती घेऊन त्यानुसार शेतकऱ्यांचा आधार क्रमांक हा त्या माहितीशी जोडून प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या शेतांसह एकत्रितरित्या शेतकरी ओळख क्रमांक म्हणजेच फार्मर आयडी कार्ड देण्यात येत आहे। तर शेतकरी बांधवांनो, हा फार्मर आयडी कार्ड तुमच्याजवळ नसेल तर तुम्हाला सरकारच्या कोणत्याच योजनांचा लाभ घेता येणार नाही। तर आता कधीपासून हे नियम लागू करण्यात येणार आहे याबद्दलची थोडक्यात माहिती आपण समजून घेऊयात। मित्रांनो, या शासन निर्णयामध्ये पहिला पॉईंट नमूद करण्यात आलेला आहे तो म्हणजे कृषी विभागाअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजेच फार्मर आयडी दिनांक 15 एप्रिल 2025 पासून अनिवार्य करण्यात येत आहे। आता हा मुद्दा लक्षपूर्वक समजून घ्या। 15 एप्रिल 2025 पासून अनिवार्य करण्यात येत आहे म्हणजेच 15 एप्रिल 2025 नंतर ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी कार्ड असेल अशा शेतकरी बांधवांना सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेता येणार आहे। यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना असेल, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना असेल किंवा पीक विमा योजना असेल, अशा शेती क्षेत्रातील सर्व योजनांचा लाभ किंवा शेतकऱ्यांसाठी ज्या योजना राबवल्या जातात त्या योजनांचा लाभ आता या फार्मर आयडी कार्ड शिवाय मिळणार नाही। त्यामुळे मित्रांनो, जर तुम्हाला सरकारच्या या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याजवळ शेतकरी ओळखपत्र असणे अत्यंत आवश्यक आहे। आता मित्रांनो, शासन निर्णयातला दुसरा जो पॉईंट आहे तो पॉईंट काय देण्यात आलेला आहे तो समजून घेऊयात। आता यामधील दुसरा पॉईंट जो आहे हा कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या सर्व योजनांसाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजेच फार्मर आयडी कार्ड
अनिवार्य करण्यात आल्याने त्याबाबत सर्व संबंधित पोर्टल, संकेतस्थळे, ऑनलाईन प्रणाली इत्यादींमध्ये सर्व संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून आवश्यक त्या तांत्रिक सुधारणा करण्याची कार्यवाही आयुक्त कृषी यांनी करावी, असं या ठिकाणी स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे. म्हणजेच आता तुम्हाला सरकारच्या शेतकरी संबंधित ज्या पण योजना असतील त्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अर्ज भरताना त्यामध्ये एक पर्याय तुम्हाला दिसणार आहे, तो म्हणजे फार्मर आय डीचा. जोपर्यंत मित्रांनो तुम्ही त्या अर्जामध्ये फार्मर आय डी कार्ड टाकणार नाही तोपर्यंत तुम्ही ज्या योजनेसाठी अर्ज केलेला आहे त्या योजनेचा अर्ज सरकार स्वीकारणार नाही. यामध्ये मित्रांनो तिसरा पॉईंट या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे, तो म्हणजे शेतकरी ओळख क्रमांक आणि त्याच्याशी संलग्नित डेटा म्हणजे जमीन, जिओ रेफरन्स पार्सल डाटा आणि त्यावर घेतलेली पिके म्हणजेच DCS ह्या कृषी विभागामार्फत वापरत असलेल्या विविध ऑनलाईन प्रणालीशी ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस API द्वारे ॲग्रीस्टॅक या प्रणालीशी जोडण्यासाठी आवश्यक कार्यवाही आयुक्त तथा संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे व आयुक्त कृषी यांनी समन्वयाने करावी, असं या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे. याचबरोबर यामधला जो चौथा पॉईंट आहे तो म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप शेतकरी ओळखपत्र क्रमांक फार्मर आय डीसाठी नोंदणी केली नाही त्या शेतकऱ्यांना तातडीने सदर पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी प्रवृत्त करावे, म्हणजेच त्यांना कार्ड काढण्यासाठी जागरूक करावे. यासाठी ग्राम कृषी विकास समिती किंवा CSC आणि क्षेत्रीय यंत्रणेची मदत घ्यावी. आता मित्रांनो जो पाचवा मुद्दा आहे हा आपण समजून घेऊयात. शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक आवश्यक असल्याबाबत आयुक्त कृषी यांच्याद्वारे प्रचार, प्रसिद्धी व जनजागृती करण्यात यावी. तर शेतकरी बांधवांनो 15 एप्रिल 2025 पासून हा नियम लागू करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता तुमच्याजवळ हे शेतकरी ओळखपत्र कार्ड म्हणजेच फार्मर आय डी कार्ड तुमच्याजवळ असणे आता अनिवार्य असणार आहे. अन्यथा तुम्हाला येथून पुढे सरकारच्या कोणत्याच योजनांचा लाभ दिला जाणार नाही. त्यामुळे मित्रांनो लवकरात लवकर हे जे शेतकरी ओळखपत्र आहे म्हणजेच फार्मर आय डी कार्ड नक्की काढून घ्या. तर शेतकरी बांधवांनो जर तुम्ही हे शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर युनिक ID कार्ड काढले असेल किंवा ज्या शेतकरी बांधवांनी अद्यापही फार्मर ID कार्ड काढले नाही आणि हे कार्ड कसं काढायचं याबद्दल जर तुम्हाला माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. लवकरच आम्ही शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर ID कार्ड कसे काढायचे त्याबद्दल व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती सांगण्याचा नक्की प्रयत्न करू. तर शेतकरी बांधवांनो अतिशय महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ आहे, त्यामुळे या व्हिडिओला आपल्या संपर्कातील इतर शेतकरी बांधवांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या महत्त्वाच्या माहितीचा फायदा होईल. तर शेतकरी बांधवांनो पुन्हा भेटू अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.